सिटी न्यूज लाईव्ह, शोध सत्याचा, वेध बातमीचा। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती राज्यामध्येच नाही तर किंबहुना पूर्ण देशामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होते। आज आपण नांदेडमध्ये आहोत। नांदेडमध्ये या ठिकाणी जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हंबर्डे यांच्या वतीने जे शिवभक्त या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष या ठिकाणी अन्नदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। एकंदरीत याविषयी आपण त्यांच्याकडून थोडक्यामध्ये माहिती घेऊया। काय सांगणार? जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवराय जन्मोत्सव म्हणजे बहुजनांचा आनंदोत्सव। या आनंदोत्सवाच्या निमित्ताने सर्व बहुजन बांधवांना, शिवप्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं नांदेड, वजिराबाद, हनुमानपेठ येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यात शिवप्रतिमा पूजन, शिवरत्न पुरस्कारांचे वितरण व भव्य अन्नदान वाटप अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच यामध्ये विशेष म्हणजे यावर्षी शिडको येथील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते सरदार अवतारसिंगजी सोढी यांना शिवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेत। तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचाही येथे या कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आलेला आहे। तरी अन्नदानाच्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींनी इथं अन्नदान घ्यावे अशी मी आयोजक म्हणून विनंती करतो आणि पुनश्च एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय जिजाऊ। शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी ते शिवजयंती दरवर्षी साजरी करत असतात आणि यापुढे देखील असे उपक्रम वेळोवेळी राबवत जाऊ अशी देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे। आणि जे काही नांदेडमध्ये शिवभक्त या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी विशेष या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था त्यांच्याकडून केलेली आहे आणि चॅनलच्या माध्यमातून त्यांनी विनंती केलेली आहे की अन्नदानाचा सर्वसामान्य शिवभक्तांनी लाभ घ्यावा। कॅमेरा पर्सन रमेश सोबत मी अमोल किल्लारे, ब्युरो रिपोर्ट।